हाय हॅलो नमस्ते. 8 फेब्रुवारी 2026ला होणाऱ्या CTETची तयारी करताय ना? बऱ्याच जणांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला पण असेल, पण काहींनी अजून सुरुवात पण केली नसेल. चला तर मग CTET परीक्षेबद्दल काही बेसिक माहिती व टिप्स समजून घेऊयात. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, या परीक्षेमध्ये 5 विषय असतात. येथे ज्या क्रमाने विषय दिलेले आहेत त्याच क्रमाने परीक्षेमध्ये सुद्धा विषय येत असतात. प्रत्येक विषयाला 30 गुण असतात. 150 गुणांची ही परीक्षा असते व वेळ 2.5 तास असतो. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भाषेविषयी येणारी समस्या. जर आपण प्रथम भाषा हिंदी निवडली तर द्वितीय भाषा मराठी निवडतो किंवा प्रथम भाषा मराठी निवडली तर द्वितीय भाषा हिंदी निवडतो. तुम्ही निवडलेली भाषा तुमच्या लक्षात असणे फारच गरजेचे असते. समजा जर तुम्ही प्रथम भाषा हिंदी व द्वितीय भाषा मराठी निवडली असेल तर परीक्षेमध्ये प्रथम भाषा हिंदीचे प्रश्न सोडवताना काही अडचण आलीच तर तुम्ही तुमच्या बुकलेटमध्ये प्रथम भाषा मराठीमध्ये तो प्रश्न बघू शकता. तो कसा बरं? कारण तिथे त्या प्रश्नाचं ट्रान्सलेशन दिलेलं असतं. याच प्रकारे जर तुम्ही प्रथम भाषा मराठी व द्वितीय भाषा हिंदी निवडली असेल तर द्वितीय भाषा मराठीतील प्रश्नसुद्धा तुम्ही सोडवू शकता. ते कसं बरं? चला तर मग पाहूया. हा पहा प्रश्न. 2023ला हा PYQ आला होता. यामध्ये प्रथम भाषा मी हिंदी निवडली होती. 106 क्रमांकाचा प्रश्न आहे. कक्षा तीसरी की अध्यापिका अपने शिक्षार्थियों को नई शब्दावली से परिचित करवा रही है. निम्नलिखित में से कौन सा नई शब्दावली सीखने का प्रभावशाली तरीका है? ऑप्शन 1, अध्यापिका बच्चों को शब्दों की ठोस परिभाषा बताए. आता इथे ठोस परिभाषा या शब्दाचा अर्थच माहीत नसेल तर? ऑप्शन 2, अध्यापिका स्थिति विशेष के अनुसार उस शब्द का अर्थ समझाने की कोशिश करे. आता बऱ्याच जणांना स्थिति विशेष के अनुसार याचा अर्थ समजणार नाही. ऑप्शन 3, अध्यापिका शाम पट्ट पर शब्द का अर्थ लिखे और शिक्षार्थियों को उसे याद करने के लिए कहे. आता या पर्यायामध्ये शाम पट्ट म्हणजे काय बरं? ह्यातच खूप संभ्रम निर्माण होईल. आणि ऑप्शन 4 आहे, अध्यापिका शब्दों के विलंब शब्द बताए और बच्चों की भाषा में उन शब्दों के अर्थ बताए. आता बऱ्याच जणांना ऑप्शन 4 वाटेल, बच्चों की भाषा में उन शब्दों के अर्थ बताए. पण नाही बरं का. वरती प्रश्नामध्ये काय लिहिले? नई शब्दावली से परिचित करवा रही है. म्हणजे नवीन शब्दार्थ शिकवणार आहेत. मग त्या शब्दार्थाचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पर्यायवाची शब्द मुलांना कसे माहीत असतील बरं? मग हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी मराठी बुकलेटची मदत घेतली होती. चला तर मग मराठी बुकलेटमधला प्रश्न पाहूया. 106 क्रमांकाचा तोच प्रश्न आहे जो मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेला आहे. तिसऱ्या इयत्तेची शिक्षिका वर्गात मुलांना नवीन शब्द सांगते. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून मुलांना नवीन शब्द चांगल्या प्रकारे सांगता येतील? ऑप्शन 1, शिक्षिकेने मुलांना त्या शब्दाची नेमकी परिभाषा सांगणे. आता परिभाषा म्हणजे व्याख्या. शिक्षकाने नेमकी शब्दाची व्याख्या सांगणे योग्य आहे का? नाही. ऑप्शन 2, तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरता येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे. अगदी बरोबर आहे. कारण मुलांना त्यांच्या दैनिक जीवनाशी निगडीत आपण काही गोष्टी शिकवल्या की त्यांच्या नेमक्या त्या लक्षात राहतात. म्हणूनच ऑप्शन 2 हा बरोबर आहे. ऑप्शन 3, शिक्षिकेने तो शब्द फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांना पाठ करवायला सांगणे. मगाशी आपण पाहिलं होतं, शामपट्ट म्हणजे काय? फळा. आणि CTETच्या परीक्षामध्ये जेथे जेथे पाठ करवायला सांगणे, रटणे, परिभाषा देणे, मूल्यांकन करणे असे ऑप्शन येतात त्यांना लगेच कट करून टाकायचं, कारण ते उत्तर नसतातच. शिक्षिकेने त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगून त्यांच्या भाषेत त्याचा अर्थ सांगणे. हा ऑप्शन का बरं नाही? कारण एखादा शब्द आपल्याला माहीतच नाही किंवा नवीन शब्द शिकवायचा आहे, त्याच्यामुळे त्याचे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द विद्यार्थ्यांना कसे माहीत असेल, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन नाही. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. वरील दिलेली माहिती येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. आता येथेच थांबूयात. आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.